दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर बंडोपंत उभे. आता बंडोपंतांचं आडनाव उभे आहे बर का. त्यांना मी लगेच आपलं या 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 नमस्कार. त्याबरोबर बंडोपंतांनी खाकोटीला मारलेला पेपर समोर घेतला आणि म्हणाला, अखेर अर्थसंकल्प डिक्लेअर केला. म्हटलं बर मग नाही, बघा तरी काय काय तरतुदी आहेत त्याच्यात. मी त्यांना बसवलं. त्यांनी बिस्किटचा पुडा शबनम मधनं काढला आणि मला म्हणाले, जरा चहा टाकायला सांगा. थोड्या वेळाने चहाला बिस्किट आम्ही सुरू केलं. त्याबरोबर चर्चाही त्यांनी सुरू केली. अहो मला सांगा, हा अर्थसंकल्प म्हणजे काय? रुपया असा येणार आणि रुपया तसा जाणार. अहो कोणाला कळतं इथे घंटा. हळू 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 आता आमचा टोलना काय, उगीच पावती फाडायला लागायची. नाही नाही, डोक्यामध्ये घंटा नाद होतोय असं मला म्हणायचंय. काय आहे, या अंदाजपत्रकामुळे पूर्वी आपण पाट्यावर वंट्या खाली वाटले जायचो, आता फक्त मिक्सर मध्ये भरडतोय. अहो असं कसं म्हणताय भरडला जातो वगैरे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थकारणाला एक नवीन दिशा मिळते आणि आपल्याला सुद्धा जमा खर्चाचं नियोजन नाही का करता येत. अहो त्या देशाच्या दिशेचं मला काही सांगू नका. इथे सामान्य माणसाला काही दिशा उरलेली नाही हे मात्र मी माझ्या अनुभवातनं सांगतो तुम्हाला. आणि जमा खर्चाचं काय घेऊन बसलाय? जमा म्हणजे उत्पन्न, त्याची गती काय आहे? भुसावळ पॅसेंजर. आणि खर्चाची गती काय आहे? बुलेट ट्रेन. अरे दोन्ही टोकं जुळवता जुळवता आमची बदलीमध्ये शिट्टी वाजते ना. अहो पण सरकार सुद्धा या अनेक कल्याणकारी योजना जाहीर करत असतं, सवलती देत असतं. ते कल्याणकारी योजनांचं मला काही सांगू नका. ते म्हणजे नाडी काढून दिलेला पायजमा आहे. मिरवायचं सोडा, लाज राखण्याचाच वेळ जाते. बंडोपंतांना काहींना एसटी लागते तसं बजेट लागलं होतं. पण तरी सुद्धा मी चिकाटीने पुढचा प्रश्न त्यांना विचारलाच. अहो या बजेटमुळे तुमच्या सुद्धा राहणीमानात फरक पडलेलाच आहे ना? अगदी बरोबर पडलाय ना. पूर्वी मी घरी बर्फी आणि ड्रायफ्रूट चिवडा न्यायचो. आता काय नेतो? चिक्की आणि सुकी भेळ. फरक पडलाय. पूर्वी मी ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट आणि स्पोर्ट शूज घालून फिरायला जायचो. आता बघतोच आहे, बंडी, पायजमा आणि सपाटा. कारण सामान्य माणूस लापता. पूर्वी मी पार्किंग मध्ये गाडीकडून मस्त फिरायला जातो. आता फिरायला जात नाही, पार्किंग मध्येच गाडीकडून थोड्या वेळ स्टार्टर मारतो आणि बसून जातो. फरक पडलाय, नक्की पडलाय. बंडोपंत तुम्ही म्हणताय ते खरं आहे. महागाईनं ना खरंच होत्याचं नव्हतं केलं. अहो पण या अर्थसंकल्पावरच्या प्रतिक्रिया बघा की काय. थांबा वाचून दाखवतो. नाविन्य नसलेला निराशाजनक अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प, आर्थिक सुधारणांचा अभाव व देशहिताचा नसलेला अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आला. अतिशय संतुलित अर्थसंकल्प, श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी करणारा अर्थसंकल्प. आता हे सगळे अर्थतज्ञ बर का, पण एकाच मत दुसऱ्यासारखं नाही. काय, काहींना हा अर्थसंकल्प भरजरी वस्त्रासारखा वाटतो, तर काहींना फाटक्या धोत्यासारखं वाटतं. आपण काय करायचं? बंडोपंत स्वस्त बघा काय काय होणार आहे. लिथिनियम बॅटरी, फ्रोझन मासे, एलईडी साहित्य, क्रीडा उत्पादने, चामड्याच्या वस्तू, मोबाईल फोन, चप्पल, बूट. अहो पण महाग काय काय होणार आहे? इंधन, पेट्रोल, गॅस, कडधान्य, मद्य, सिगारेट.
आता ही सिगारेट महाग झाली काय आणि स्वस्त झाली काय? जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे हे सिगरेट ओढण्याआधीच कुठून कुठून धूर येतो हे सांगायचं कोणाला? काही उपयोग नाही हो. मंडपन जाऊ द्या, सोडून द्या, उगाच फार त्रास करून घेऊ नका. असं कसं? त्रास कशाने करून घ्यायचा? अहो त्यामुळे तर ह्या AIS VLA सभासदांचं फावतं. AIS VLA ऑल इंडिया सगळ्याची वाट लावणे असोसिएशन. दुसरी पण एक संस्था आहे, सांगू का? कोणती? NCBB म्हणजे काय? नॅशनल कमिटी ऑन बट्ट्या बोळ. द्या टाळी. नाही, टाळी देतो पण गालावर.